नमस्कार, माझं नाव श्रद्धा गाडगे आणि आज मी तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर स्वागत करते. तर बेसिकली आज आपण वास्तुशास्त्राचा कोर्स आहे, तो आपण लॉन्च करत आहोत YouTubeवर फ्री. सो बेसिकली माझं असं वैयक्तिक मत आहे, की माणसाच्या आयुष्यात 2 ते 3 गोष्टी ना, त्या नीट असल्या पाहिजेत. एक म्हणजे आपण म्हणतो, की आपली कुलदेवता, ती व्यवस्थित तिची आपली पूजा अर्चना आपण केली पाहिजे. दुसरी म्हणजे महत्त्वाची आपली वास्तू. वास्तू ही व्यवस्थित असणं गरजेचं आहे. कारण जसा आपल्या कुंडलीचा आपल्या आयुष्यावर 100% इफेक्ट असतो, तसंच वास्तूचाही आपल्या आयुष्यात 100% इफेक्ट असतो. तर बेसिकली काय होतं ना, मोस्ट ऑफ द टाईम आपल्या कुंडलीप्रमाणेच आपल्याला वास्तू भेटते. म्हणजेच काय, की आपल्याला जे भोग भोगायचे आहेत, जे आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह खराब असतात, जे आपल्याला भोग भोगायचे आहेत, तर त्याचप्रमाणे आपल्याला वास्तू भेटते. म्हणजे ते फॉल्ट तुम्हाला वास्तूमध्येही भेटतील. फॉर एक्झाम्पल सांगायचं गेलं तर समजा तुमच्या आयुष्यामध्ये अपॉर्च्युनिटीज नाही आहेत किंवा तुमच्या कुंडलीमध्ये आहे, की तुम्हाला काही गोष्टींमध्ये डिले होणार आहे. तुम्हाला इझिली जॉब नाही भेटणार. तर तेव्हा काय होतं, आपण नॉर्थ ही दिशा बघतो, तर त्याच पद्धतीने तुमच्या कुंडलीमध्येही ते दाखवणार काही ग्रह, की तुम्हाला ते फेव्हरेबल नाहीये, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज नाही येणार आहे आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा नॉर्थ ही दिशा आपल्या अपॉर्च्युनिटीजची दिशा आहे. तिथे काहीतरी तुमचा वास्तुदोष असेल. म्हणजे तिथे काहीतरी अँटी एलिमेंट असेल किंवा अँटी कलर असेल, काहीही असू शकतं. म्हणजेच काय, की त्या जागेची जी एनर्जी आहे ती इम्बॅलन्स्ड असणार. मग हे का होतं? कारण जसं मी म्हटलं, की प्रत्येक माणूस हे आपले कर्म घेऊन येतो आणि ते कर्म आपल्याला भोगायचेच असतात. मग भोगण्यासाठी अ, जसं मी म्हणाले कुंडली आणि वास्तू आणि त्याचप्रमाणे आपली सिग्नेचर, न्यूमरोलॉजी हे सगळं सेम दिसणार. म्हणजे हे सगळे सायन्स आहेत आणि ह्या सगळ्या सायन्स थ्रू हे रस्ते वेगवेगळे असले तरी गोल एकच आहे. म्हणजेच काय, की तुम्हाला शेवटी तुम्हाला गुण आला पाहिजे. ते काही लोकं कुंडली बघतात, काही लोकं वास्तुशास्त्र फॉलो करतात, काही लोकं न्यूमरोलॉजी फॉलो करतात. पण वास्तुशास्त्राचा एवढा आपल्या आयुष्यावर इम्पॅक्ट असतो, कारण आपल्या वास्तूप्रमाणेच आपण घडतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये इम्पॅक्ट येतात. मग जेव्हा आपण कुंडलीमधले दोष घालवतो आणि वास्तूमधले नाही घालवत, तर त्याचा एवढा इम्पॅक्ट आपल्याला नाही भेटत. ओव्हरऑल जर मी आज ऑकल सायन्समध्ये गेले 3 ते 4 वर्ष काम करते आणि त्याचबरोबर माझी आई सुद्धा एक न्यूमरोलॉजिस्ट आहे. तर मी जेवढ्या क्लायंट्सचा आम्ही अभ्यास केलाय, तर मी जर माझ्या एक नवीन युगामध्ये एक अप्रोच माझा जर बघायला गेले, की ह्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असेल, तर तुम्हाला जर आयुष्यामध्ये चेंजेस हवे ना, तर आपल्याला एक फील्ड किंवा एक सायन्सवर फॉलो करून चालणार नाही. म्हणजे नुसतं मी कुंडलीच बघेन किंवा नुसतं मी वास्तूच बघेन असं नाहीये. जेव्हा आपल्याला एक पर्टिक्युलर माणसाची ग्रोथ करायची असते, समजा आता तुम्हाला तुमची ग्रोथ करायची आहे, तर तुम्हाला तुमची ग्रोथ करताना तुम्हाला तुमची कुंडली पण ठीक करावी लागणार. मग ती तुम्ही न्यूमरोलॉजी थ्रूही करू शकता. कारण न्यूमरोलॉजीचे रिझल्ट्स फास्ट आहे आणि त्यांच्या ज्या रेमेडीज आहेत ना, त्या अ, बाकी आपण पूजा-अर्चा करतो किंवा बरेचसे ब्राह्मण आपल्याला सांगतात, ही शांती करा किंवा बऱ्याचशा शांती करा, असं बरेचसे ब्राह्मण सांगतात, राइट? तर त्याच्याऐवजी न्यूमरोलॉजीच्या ज्या रेमेडीज आहेत ना, त्या क्विक आहे आणि त्यांचा रिझल्ट फास्ट आहे आणि त्यातल्या त्यात ते स्वस्त आहेत. म्हणजे तेवढा मोठा खर्च नाही येत. म्हणून मी नेहमी सांगते, की भले न्यूमरोलॉजीची फी थोडीशी जास्त असेल, पण तुम्हाला तुम्हाला रेमेडीजवर जास्त खर्च करावा लागत नाही. तो पैसा तिकडे तुमचा वसूल होतो. मोस्टली ब्राह्मणांकडे गेल्यावर आपल्याला बऱ्याचशा शांत्या वगैरे आपण ज्या करतो, ज्या गरजेच्या आहेत त्या केल्याच पाहिजेत. पण जेव्हा आपण काही शांत्या करतो, तेव्हा खूप एक्सपेन्सिव्ह पडतात. पण न्यूमरोलॉजीमध्ये त्याच रेमेडीज आणि तीच कामं तुमची होतात आणि सोप्या रेमेडीजमध्ये आणि स्वस्त रेमेडीजमुळे. तर आय पर्सनली प्रिफर न्यूमरोलॉजी आणि त्यानंतर वास्तू. वास्तू ही टोटली तुमची परफेक्ट असलीच पाहिजे कारण वास्तूचा 100% आपल्या आयुष्यावर इम्पॅक्ट असतो आणि आपल्या कुंडलीमध्ये जे दोष आहेत त्याप्रमाणेच आपल्याला वास्तू भेटते तेही तेवढंच आहे. म्हणून आपल्याला वास्तू ही करेक्ट करायची आहे म्हणजे एनर्जी बॅलन्स करायची आहे. ठीक आहे. मग जसं मी म्हणाले जर एका व्यक्तीला जर पर्टिक्युलरली ग्रोथ करायची असेल तर एक एक पर्टिक्युलर गोष्टीवर आपल्याला लक्ष देऊन चालणार नाही. आपल्याला 360 डिग्री काम करावं लागतं आणि जेव्हा तुम्ही 360 डिग्री काम करता ना, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये नक्की इम्पॅक्ट येतो. फॉर एक्झाम्पल आता समजा अ, जेव्हा आपण एका माणसाची ग्रोथकडे बघतो, म्हणजे आता जेव्हा आमच्याकडे क्लायंट येतो, तेव्हा आम्ही नुसतं त्यांच्या कुंडलीकडे नाही बघत, न्यूमरोलॉजीकडे नाही बघत, तर आम्ही त्यांची वास्तूही पाहतो, की त्यांच्या वास्तूमध्ये काय निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे का? किंवा कुठे एनर्जी इम्बॅलन्स आहे का? मग वास्तू, त्यानंतर तुमची न्यूमरोलॉजी नंतर तुमचं नेम करेक्शन, राइट? तुमचं नाव चांगल्या
एनर्जीजनी व्हायब्रेट झालं पाहिजे, कारण त्याचेही खूप इम्पॅक्ट होतात. त्याचे रिझल्ट चांगले आलेत बऱ्याच लोकांना. आणि तुमचं नेम करेक्शन आणि त्याचबरोबर सिग्नेचर करेक्शन. तर जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या ठीक करतो ना, तेव्हा आपल्याला मी पाहिलंय की 50 ते 60% तुम्हाला रिझल्ट येतो. इनफॅक्ट काही लोकांना 80-90% रिझल्ट आलेत. बट जस्ट टू नॉट ओव्हर एम्फसाइज, आय विल से की तुम्हाला 100% म्हणजे 100% 60-70% रिझल्ट येतो म्हणजे येतोच. ओके. म्हणून जेव्हा आपल्याला तुम्हाला जर पर्टिक्युलर ग्रोथ हवे असेल, म्हणजे तुम्हाला वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या सगळ्या सुखसोयी किंवा सगळ्या आयुष्यामध्ये तुम्ही सुख भोगलं पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला एकाच गोष्टीवर काम करून चालत नाही. तर आपल्याला 360 डिग्री काम करावं लागतं स्वतःवर आणि स्वतःच्या कर्मांना करेक्ट करावं लागतं. करेक्ट करावं लागतं म्हणजे जे भोग आहे ते भोगायचेच आहेत, पण आपण त्याच्यावर रेमेडीज करू शकतो. आपण त्याच्यावर जे आपल्यावर येणारी संकट आहेत, म्हणजे समजा बरीचशी संकट असतील आपल्यावर, तर त्यातले आपण 50% आपली चांगली कर्म करून करू शकतो. कारण आपल्या हातात काय आहे? आपलं आपलं कर्म आहे, राइट? आपण जी कुंडली घेऊन आलोय ती आपण चेंज नाही करू शकत किंवा जी बर्थ डेटला आपण जन्म घेतला आपण तेही चेंज करू नाही शकत. तर आपण काय करू शकतो? आपण आपली वास्तू ठीक करू शकतो, आपलं नाव ठीक करू शकतो, आपली सिग्नेचर ठीक करू शकतो आणि त्याचबरोबर चांगले कर्म करू शकतो. जेणेकरून जे आपला पास्ट जो बॅलन्स आहे निगेटिव्ह कर्माचा, त्याच्यामध्ये चांगल्याची भर पडेल आणि जशी चांगल्याची भर पडत जाईल, तर निगेटिव्हचा इम्पॅक्ट तसाच कमी होत जातो. तर हा सिंपल फॉर्म्युला आहे. बट आय पर्सनली से की प्रत्येक माणसाला 360 डिग्री स्वतःवर काम केलं पाहिजे, तर तुम्हाला तुम्हाला नक्की यश भेटतं आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. ओके. तर म्हणून काही ज्या मी शिकले विद्या, स्वरविज्ञान किंवा मॅनिफेस्टेशन टेक्निक्स किंवा त्याचबरोबर मी एक सायकॉलॉजिस्ट आहे आणि आता मी वास्तुशास्त्र पण शिकून मी बऱ्याच लोकांना वास्तू गाईडन्स करते. तर मला असं वाटलं, की हा जो बेसिक वास्तू कोर्स आहे ना, हा सगळ्यांसाठी अवेलेबल असला पाहिजे. कारण हा जो कोर्स आहे, हा शिकून म्हणजे आता बऱ्याचशा ह्याच्यामध्ये आपण चालू करतोय आता हा पूर्ण स्ट्रीम. तर ह्याच्यामध्ये आपण हा वास्तू कोर्स म्हणजे तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही स्वतःची वास्तू स्वतः व्यवस्थित करू शकता. ठीक आहे. म्हणजे बेसिक वास्तू. डेफिनेटली जर तुम्हाला डिटेलमध्ये इम्पॅक्ट हवे असेल, तर तुम्ही एका तज्ञाला बोलवून त्यांच्याकडून गाईडन्स घेऊ शकता. बट हा बेसिक वास्तू कोर्स तुम्हाला नक्की तुमची वास्तू एक बेस लेव्हलला ठीक करायला मदत करेल. ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करूया आणि वास्तुशास्त्र नक्की कसं काम करतं किंवा कशी ह्याची सुरुवात झाली, ह्याच्याबद्दल मी थोडीशी इन्फॉर्मेशन देते अँड देन वी विल मूव्ह डायरेक्टली टू आपल्या वास्तुशास्त्र कोर्सकडे. तर पूर्वी असं म्हणतात म्हणजे बऱ्याचशा पुराणांमध्ये वेगवेगळ्या स्टोऱ्याज मध्ये सांगितलं की कसं वास्तुशास्त्र हे ॲक्चुअली निर्माण झालं आणि कशी त्याची रचना चालू झाली पृथ्वीवर. तर बेसिकली अशी एक स्टोरी आहे की जेव्हा देव आणि दानव ह्यांच्यामध्ये युद्ध चालू होतं, तेव्हा त्यांच्या घामामधून एक क्रिएचर म्हणू शकतो किंवा एक बलाढ्य माणूस म्हणू शकतो, तो निर्माण झाला. आणि तो माणूस एवढा भुकेला होता की त्याच्या वाटेमध्ये जे येत होतं तो खात होता. तर जेव्हा मग ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनाही वाटलं, की हा माणूस एवढं खातोय, हा नक्की देव आहे, दानव आहे, ह्याचं काहीच कल्पना नव्हती. हा नक्की कोण आहे? आणि हा एवढं सगळं का खात चाललाय? आणि हा जर असं खात चालला सगळं, तर सगळंच नष्ट होऊन जाईल. मग म्हणून त्याला कंट्रोल करण्यासाठी सगळे जे देव-दानव होते, ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, की हा जो क्रिएचर निर्माण झालाय, माणूस जो निर्माण झालाय, ह्याचं आपण काय करायचंय? आणि तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनी मिळून डिसाईड केलं, की हा जो माणूस आहे त्याला सांगितलं, की "तू पृथ्वी तलावर जा आणि पृथ्वीवर जाऊन तुला तिथे तुझं स्थान दिलं जाईल आणि ह्याच्यापुढे जे कोणतेही वास्तू तिथे निर्माण होतील, त्या वास्तू जी दिलेली रचना आहे, तू म्हणशील त्याप्रमाणे ते फॉलो होईल आणि त्यानंतर तिथे तुला वास्तू म्हणजे जसं आपण वास्तुपूजा घालतो, त्यानंतर आपण एक बळी देतो, राइट? आणि त्याचं जेवण देतो त्या वास्तुपुरुषाला. ते तुला त्याचं जेवण, भक्षण देतील आणि ते तू खाऊन तुझं पोट भरायचं. ठीक आहे. मग असं तेव्हा सांगितलं गेल्यावर तो माणूस निर्माण झालेला बलाढ्य माणूस त्याला पृथ्वीवर पाठवलं गेलं आणि पृथ्वीवर त्याला कंट्रोल करण्यासाठी त्याच्यावर 45 देवता जे आहेत, त्यांना आपण दिक्पाल म्हणतो. 45 देवतांना बसायला सांगितलं, टू कंट्रोल दॅट वन वास्तुपुरुष. ठीक आहे. मग त्या 45 देवता बसल्या आपापली जागा घेऊन आणि वास्तुपुरुषाला उलटं
म्हणजे मान खाली आहे, तुम्हाला माहिती असेल तर वास्तुपुरुषाची मान खाली आहे, त्याच्यावर त्याला झोपवलं आणि त्याच्यावरती 45 देवता त्याला कंट्रोल करण्यासाठी बसल्या आणि तेव्हा जेव्हा त्याला तो वास्तूमध्ये बसवलं, तेव्हा त्याचं डोकं नॉर्थ ईस्ट आणि पाय साउथ वेस्ट अशा पद्धतीने तो जो क्रिचर होतो किंवा जो माणूस निर्माण झालेला बलाढ्य माणूस, त्याला तसं स्थान दिलं गेलं. म्हणून आपण म्हणतो, की वास्तुपुरुषाचं डोकं जे आहे ते नेहमी नॉर्थ ईस्टला असतं आणि त्याचे पाय साउथ वेस्टला असतात. ठीक आहे? तर अशा पद्धतीने हा वास्तुशास्त्र हे निर्माण झालं आणि मग त्या ज्या देवतांनी जी जागा घेतली, मग त्या प्रत्येक देवतेचं काम होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंद्रदेव आहे किंवा सूर्यदेव आहे. सूर्यदेवाचं काम काय? ऊर्जा देणं. मग त्या दिशेला जे जाऊन बसले, मग ती दिशा असं सांगायला लागली, की ही दिशा कारणीभूत आहे तुमच्या आयुष्यामध्ये ऊर्जा देण्यासाठी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यश देण्यासाठी, प्रगती देण्यासाठी. ठीक आहे. मग अशा त्या 45 देवता आहेत. त्या 45 देवतांचं काम आहे तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर ते कसे इम्पॅक्ट करतात. मग तिथली जर एनर्जी इम्बॅलन्स्ड असेल, तर ते निगेटिव्ह इम्पॅक्ट देतात. अंडरस्टूड? सो बेसिकली ह्या कॉन्सेप्टवर वास्तुशास्त्र काम करतं. ठीक आहे. आणि तर अशा पद्धतीने वास्तुपूजा सुरू झाली आणि त्यानंतर आपण बळी द्यायला सुरू केलं. माहिती आहे तुम्हाला ते एक बळी देतात आणि वास्तुपुरुषाचं जे जेवण दिलं जातं त्याला. का तर तो खूप भुकेला आहे आणि त्याला शांत करणं हे आपलं काम आहे. म्हणून वास्तूमध्ये वास्तू शांती घालणं हे फार महत्वाचं आहे. वास्तू शांती घातल्याशिवाय आपण त्या वास्तूमध्ये राहायला नाही गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्या वास्तूमध्ये आपल्याला एक सत्यनारायणची पूजा सुद्धा मांडली पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला केल्या पाहिजे. का तर आपल्या आयुष्याला सुख, संपत्ती सगळं लाभलं पाहिजे. राइट? आणि त्याच पद्धतीने ह्या सगळ्या विधी केल्यानंतर वास्तू आपल्याला बॅलन्स करायची एनर्जी बॅलन्स का करावी लागते? कारण पूर्वी कसं होतं, पूर्वी लोकं महाल बांधत होते, राजा होते ते लोकं महाल बांधत होते किंवा जी काही वास्तू निर्माण करत होते, तेव्हा त्यांच्याकडे स्पेसचा कंट्रोल होता. म्हणजे त्यांच्याकडे जागा भरपूर होती. तर ते हवे तसं गोष्टी बांधत होते आणि त्याला ज्या आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिलेले नियम आहेत, त्याप्रमाणे ते करत होते. बट आता जसं नवीन युगामध्ये आपल्याला आपल्या वास्तूवर एवढा कंट्रोल नाही आहे. कंट्रोल नाहीये म्हणजेच काय, की आज फ्लॅट्समध्ये आपण राहतो आणि फ्लॅट ज्या बिल्डरनी डिझाइन केलंय त्या पद्धतीने आपल्याला भेटतात. तर आपण जास्त त्यांना चेंजेस मॅक्सिमम नाही करू शकत. तर मग आपण जेव्हा चेंजेस नाही करू शकत म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण वॉशरूम चेंज नाही करू शकत ना मॅक्सिमम टाईम का तर ड्रेनेज सिस्टम तिथे आहे. मग अशा वेळेला आपण काय करतो, मग आपण तिथल्या एनर्जी बॅलन्स करतो. मग बॅलन्स करण्यासाठी रेमेडीज असतात. ठीक आहे. तर वास्तुशास्त्र म्हणजे वास्तू आपण जेव्हा करेक्ट करतो म्हणजेच काय करतो नक्की, आपण तिथल्या पूर्ण वास्तूची एनर्जी बॅलन्स करतो. सगळ्या देवांना जर निगेटिव्ह इम्पॅक्ट येत असेल, तर तो आपण पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करतो. क्लिअर? आणि हा होता बेस वास्तूचा आणि त्यामुळेच वास्तू ही खूप इम्पॉर्टंट आहे. 45 देवता आपल्या आयुष्यामध्ये ॲक्चुअली आहेत, जे आपल्या वास्तूमध्ये बसतात आणि आपल्या आयुष्यावर इम्पॅक्ट करतायत आणि ह्यांचा इम्पॅक्ट प्रत्येकाच्या आयुष्यावर असतो. मग जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तर त्या भाड्याच्या तुम्ही जे वास्तूमध्ये राहताय ते तुम्हाला इम्पॅक्ट करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते भाड्याचं असेल तरीही ते तुम्हाला इम्पॅक्ट करणार. तुम्ही तुमची वास्तू जर कुठे भाड्याने दिली आहे, तर जी लोकं तिथे राहतायत त्यांना ती इम्पॅक्ट करणार, तुम्हाला नाही करणार. ठीक आहे? सो बेसिकली वास्तूमध्ये राहणार आहे म्हणजे वास्तू ज्या वासमध्ये ज्या अ, घरामध्ये आपण वास करतोय, तुम्ही वास करताय, ती वास्तू तुम्हाला इम्पॅक्ट करणार. ठीक आहे? तर अशा पद्धतीने वास्तू काम करते आणि वास्तू 100% काम करते म्हणून आपल्याला वास्तूमधली एनर्जी बॅलन्स करायची आहे. आणि कशी करायची तर आपण ह्या बेसिक कोर्समधून शिकणार आहोत. ओके? तर आता आपण सुरू करूया पुढे. आता मी तुम्हाला एक पी प्रेझेंट करते आणि मी तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली हाऊ वास्तू वर्क्स आणि आपण या पद्धतीने सीरीज सुरू करणार आहोत. तर एक-एक व्हिडिओ मी दर 2-3 दिवसांनी जसं मला वेळ भेटेल तसं मी वास्तूचे कोर्सेस हा पूर्ण कंप्लीट कोर्स आपण पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये हा कोर्स कंप्लीट करू आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आम्हाला विचारू शकता. ठीक आहे? तर चला मी प्रेझेंट करते तुम्हाला.
आय होप तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल. तर त्याच पद्धतीने जसं मी सांगितलं की मिनिमाइज करते मी. ओके. सो व्हॉट इज वास्तू? वास्तू कशावर बेस्ड आहे? ज्या पद्धतीने मी सांगितलं वास्तू डिरेक्शनवर बेस्ड आहे. डिरेक्शन म्हणजे जसं आपल्या 4 डिरेक्शन प्रत्येकाला माहिती आहेत. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साउथ, राइट? नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट टू बी प्रिसाइज म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर ह्या 4 दिशांवर आपली वास्तू बेस्ड आहे. त्यामध्ये का? कारण कुठच्या दिशेला कुठचे देव बसलायत ते आपल्याला त्या दिशेप्रमाणे कळणार आहे. 5 तत्व, 5 तत्व बेसिक आहे. 5 तत्वांचा अभ्यास हा थोडाफार तरी प्रत्येकाला आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 5 तत्वगुची जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश. तर ह्या तत्वांवरच हे पूर्ण आपलं जी पृथ्वी आहे तीही बेस्ड आहे, आपलं युनिव्हर्स बेस्ड आहे. त्याचप्रमाणे आपलं शरीर बेस्ड आहे. म्हणजेच ह्या 5 तत्वांमध्ये जर कुठे फेरबदल झाला, जर कुठे चांगलं झालं, कुठे घटलं किंवा म्हणजे कुठची एनर्जी 5 तत्व वाढली आणि कमी झाली, तर त्याच्यामुळे काय होतं, रोग निर्माण होतो आपल्या शरीरामध्ये. आणि जे मोठे-मोठे ऋषीमुनी होते ते आजारी का पडत नव्हते? कारण ते 5 तत्व ते बॅलन्स करत होते. ठीक आहे. मग या 5 तत्वांनाच आपल्याला बॅलन्स करायचं आहे. वास्तूमध्ये सुद्धा ही 5 तत्व आहेत. जशी आपल्या नेचरमध्ये आहेत. तर या 5 तत्वांना बॅलन्स करायचं आहे. तिसरं म्हणजे एनर्जीज. एनर्जीज म्हणजे काही वस्तूंमध्ये एनर्जी असते. जशी प्रत्येक माणसामध्ये एनर्जी असते, प्रत्येक वस्तूमध्येही एनर्जी असते. प्रत्येक वस्तूचं काम असतं, मग ती वस्तू कुठच्या दिशेला ठेवली आहे, कुठची एनर्जी ती देते, पॉझिटिव्ह देते, निगेटिव्ह देते. कलर थेरपी असते. कुठचे कलर्स कुठची एनर्जी देतात. फॉर एक्झाम्पल बघा, बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल, की आपण येलो कलर सगळे सांगतात, की घाला म्हणजे गुरु स्ट्रॉंग होतो. का तर त्या प्लॅनेटचा कलर आहे. किंवा हिरवा कलर फॉलो करा, बुध स्ट्रॉंग करण्यासाठी. म्हणजेच काय, हे कलर्स आहेत, त्यांचेही तत्व आहेत आणि तेही पर्टिक्युलर एनर्जी रिफ्लेक्ट करतात. ठीक आहे. मग ती कशी करतात, तर ते आपण ह्या पूर्ण वास्तू कोर्समध्ये शिकणार आहोत. आणि लास्टली प्रपोर्शन. प्रपोर्शन म्हणजे काय, की कुठच्या बेसमध्ये आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पूर्ण घराला, समजा फॉर एक्झाम्पल क्लायंट होते, त्यांनी त्यांच्या पूर्ण घराला ऑरेंज कलर केलेला. त्यांनी मस्करीमध्ये केला, म्हणजे आम्हाला ऑरेंज कलर गिव, म्हणजे ते 2 दिवसाच्या वर त्या घरामध्ये राहूच नाही शकले. कारण ऑरेंज हा कलर सूर्याचा आणि तो एवढा भडक कलर आहे, त्याच्यामध्ये आपण नाही राहू शकत. मग जेव्हा तो पूर्ण घराला लागतो ना ऑरेंज कलर, म्हणजे त्याचा प्रपोर्शन वाढला, की त्याचे इम्पॅक्ट तसे यायला लागतात आणि त्यानंतर आयुष्यामध्येही खूप प्रॉब्लेम होऊ लागतात. म्हणून प्रपोर्शन्स पण महत्वाचे आहेत. म्हणजे जर आपण घराला कलर केला, एक पर्टिक्युलर आजकाल मी पाहिले घरांमध्ये आपण वॉल कलर करतो, ती वॉल केवढी आहे आणि कितपत आपल्याला कलर करायची आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. मग प्रपोर्शन्सचाही फरक असतो. परत दिशेमध्ये म्हणजे जसं एक दिशा छोटी आहे, एक दिशा मोठी आहे. तर कुठची दिशा छोटी आहे तिला आपण मोठं करायचं आहे, मोठी आहे तिला छोटं करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्या प्रपोर्शन वाईज पण आपण काम करतो. म्हणजेच काय, वास्तू या 4 गोष्टींवर डिपेंड आहे. 1 म्हणजे डिरेक्शन. डिरेक्शन म्हणजे आपल्या दिशा, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साउथ. 5 एलिमेंट्स, 5 तत्व. एनर्जीज. एनर्जीज म्हणजे कुठच्याही गोष्टीमध्ये एनर्जी आहे. कुठचा म्हणजे टॉयलेट निगेटिव्ह एनर्जी आहे, मंदिर पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ते या एनर्जीज कशा काम करतात त्याच्यावर. आणि लास्टली प्रपोर्शन. प्रपोर्शन म्हणजे कुठच्या पद्धतीने, म्हणजे केवढी मोठी प्रपोर्शनमध्ये ते तुम्हाला काम, म्हणजे घरामध्ये ती वस्तू, म्हणजे फॉर एक्झाम्पल बेडरूम छोटा आणि वॉशरूम मोठा आहे. मग निगेटिव्ह एनर्जी तिथे मोठी झाली. मग प्रपोर्शन वाढलं. मग त्याला आपण कसं ट्रीट करायचं आहे, अँड ऑल दॅट तर प्रपोर्शनवर बेस्ड आहे. ठीक आहे. ते या 4 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावर आपली वास्तू बेस आहे. आणि आपण जर अभ्यास करतो ज्या वास्तुशास्त्राचा, तर विश्वकर्मा प्रकाश हे पुस्तक आहे, ह्याला आपण फॉलो करतो. विश्वकर्मा प्रकाशमध्ये पूर्ण वास्तू तुमची कशी असली पाहिजे, वास्तूमध्ये काय गोष्टी असल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या विश्वकर्मा प्रकाश मध्ये दिलेल्या आहेत. आणि आपण हा जो वास्तूचा हा कोर्स सुरू केलाय तोही ह्या पुस्तकावरच बेस्ड आहे. ठीक आहे. सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे, आता ही स्क्रीन बघा. आता ह्या पिक्चरमधून तुम्हाला डिपिक्ट होईल एक्झॅक्टली आपला वास्तुपुरुष कसा स्थित आहे. म्हणजे हे जे तुम्ही बघितलं हे नॉर्थ आहे आणि हा नॉर्थ आणि ईस्ट मधला हा जो अँगल आहे आणि ह्याचा जो मीडिएटर आहे, राईट, त्याला नॉर्थ ईस्ट, हा कोपरा आपला नॉर्थ ईस्ट येईल. नॉर्थ आणि ईस्टच्या मधला नॉर्थ ईस्ट कोपरा, तिथे आपल्या वास्तुपुरुषाचा डोका आलाय. आणि जसं बघितलं साऊथ आणि वेस्टच्या मधला साऊथ वेस्ट हा जो कोपरा आहे, म्हणजे या दोघांच्या मध्यांतर आपण जसा बोलतो,
तिथे वास्तुपुरुषाचे पाय आलेले आहेत. तर मोस्टली आपण ह्याला ईशान्य कोपरा असंही म्हणतो, राईट? तर ह्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्या देवाचं वास्तुपुरुषाचा डोका आहे आणि तिथे ईश म्हणून देवता आहे, त्याचंही स्थान आहे. ठीक आहे, म्हणून त्याला ईशान्य कोण असं म्हणालं जातं. आणि बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच लोकांकडून ईशान्य कोपरा महत्वाचा असतो. ईशान्य कोपऱ्यामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी नसली पाहिजे किंवा तिथे काही अँटी एलिमेंट नसला पाहिजे, राईट? तर बेसिकली हा कोपरा बॅलन्स असला पाहिजे. तर नॉर्थ ईस्ट आणि साऊथ वेस्ट हे आपल्या आयुष्यातले महत्वाचे 2 कॉर्नर आहेत. अजूनही आहेत वायव्य, ईशान्य, वायव्य, नैऋत्य आणि आग्नेय असे 4 हे आपले कोपरे असतात. आग्नेय हा साऊथ ईस्ट मधला कोपरा असतो, हा वायव्य असतो आणि हा नैऋत्य कोपरा असतो आणि हा ईशान्य कोपरा असतो. ठीक आहे, तर हा अग्नी कोपरा असतो साऊथ ईस्टच्या मधला, साऊथ ईस्ट. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने हे 4 कोपरे असतात. जास्त तुम्ही कन्फ्युज होऊ नका. मी फक्त म्हणजे मोस्टली लोकांना आपली दिशा कशी फाइंड आउट करायची याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर ह्याचं मी तुम्हाला खूप इझी पद्धतीने सांगणार आहे की नक्की कसं स्टडी करायचा. तर आपल्याला सध्या तरी एवढं जाणायचं की नॉर्थ ईस्टला आपल्या वास्तुपुरुषाचं डोकं आणि साऊथ वेस्टला आपल्या वास्तुपुरुषाचे पाय आहेत. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आता आपला वास्तुपुरुष आपल्या वास्तूमध्ये स्थित आहे. तर वास्तू नक्की काम का करते ह्याचे मी काही एक्झाम्पल्स काढले तुमच्यासाठी, जस्ट टू अंडरस्टँड हाऊ इट रिअली इम्पॅक्ट्स. तर जेव्हा आपण वास्तू म्हणतो, आर्किटेक्चर म्हणतो, म्हणजे वास्तू म्हणजे आर्किटेक्चर म्हणजे घडवलेली आपण ही जी राहण्यासाठी जे घर बनवलंय ते, राईट? तर त्या घराच्या वास्तू बरोबरच आपल्या अवतीभोवती असलेल्या आपल्या एरियाचं, आपल्या देशाचं, त्याचबरोबर बाहेरच्या देशाचंही वास्तू असतो आणि ते कसं इम्पॅक्ट करतं आणि कोणत्या पद्धतीने ते पूर्ण जगावरही काम करतं त्याचंही एक उदाहरण इथे दिलंय. म्हणजे नॉर्थ वेस्ट ही एक आपल्या वास्तूमध्ये एक दिशा असते, ती अट्रॅक्शनची दिशा असते. ठीक आहे, तर त्या अट्रॅक्शनच्या दिशे म्हणजे नॉर्थ वेस्टला पॅरिस आहे आणि पॅरिस हे अट्रॅक्शन का आहे? बऱ्याच लोकांना मोस्टली लव्ह कपल्स असतात, त्यांना असं स्वप्न असतं की मी पॅरिसला जावं आणि आम्ही दोघांनी फोटोज काढावे किंवा एकामेकाला प्रपोज करावं, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या आयफेल टॉवर बरोबर जोडून ठेवलेला असतो. का तर ते एक प्रतीक आहे आणि त्याला आपण असं एक लव्ह सिम्बॉल म्हणून आपण एक मानतो की पॅरिस इज अ सिटी ऑफ लव्ह काइंड ऑफ थिंग, राईट? आणि त्यासाठी ते का असं मानलं जातं, तर वास्तूमध्ये ह्याचा अभ्यास असा केलाय की नॉर्थ वेस्टला तो आयफेल टॉवर किंवा पॅरिस आहे आणि त्यामुळे तो झोन जो आहे तो अट्रॅक्शनचं काम करतो आणि त्याचमुळे आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्शनचं काम करणारा आपल्या घरामध्ये जो नॉर्थ वेस्टचा कोपरा काम करतो, त्याच पद्धतीने पॅरिस हे नॉर्थ वेस्टला असल्यामुळे जगाच्या ते एक अट्रॅक्शन म्हणून ओळखलं जातं आणि तिथे बरेच कपल्सला ते अट्रॅक्ट करतं आणि लव्ह सिम्बल आहे. कारण नॉर्थ वेस्ट ही सेक्शुअलिटी किंवा अट्रॅक्शन किंवा एक कपल्समध्ये असणारं अट्रॅक्शन ह्याच्यासाठी काम करतं. ठीक आहे, मग इथेही वास्तू काम करते. वेस्ट ही दिशा नेहमी वेस्ट ही दिशा तुमची वेल्थची दिशा आहे. वेल्थ म्हणजे जिथून पैसा जनरेट होतो, जिथून गेन्स येतात, जिथे बिझनेस वाढतो. ठीक आहे, आता मी तुम्हाला सर्वांना एक टिप देते. म्हणजे तुमच्या घरामध्ये म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की नॉर्थ ईस्टला देवारा असावा, राईट? तर मी सांगेन की नॉर्थ ईस्ट पेक्षाही सगळ्यात चांगली दिशा जर तुमचं कुठे देवारा असावा तर ती वेस्ट आहे. तर तसं का? कारण वेस्ट ही दिशा आहे ना, ही ते जो असणारा देव आहे पुष्पदंत, ह्या देवतेचं कामच आहे की तुमच्या इच्छा पूर्ण करणं. ठीक आहे, मग त्याचमुळे वेस्ट दिशेला जेव्हा आपण देव ठेवतो आणि देवाकडे आपण काय करतो, आपण देवाकडे मागणं करतो, राईट? जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा. मग तेव्हा मागताना जेव्हा आपण वेस्टकडे तोंड करून मागतो ना, तेव्हा त्या गोष्टी आपल्याला लवकर मॅनिफेस्ट होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये येतात. फॉर एक्झाम्पल आपल्या भारतामध्ये वेस्टमध्ये काय येतं? गुजरात. आणि गुजरात सगळ्यांना माहिती आहे, प्लेस फॉर बिझनेस, प्लेस फॉर मनी. सगळ्यांना आपल्या मध्ये वेल्थची दिशा आहे. तिकडे डायमंड बोर्ड्स पण तिकडे शिफ्ट होणार होतं सुरतमध्ये रिसेंटली. तर अशा बऱ्याचशा आता एक तिकडे स्वतःचा इंडेक्स सुद्धा आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्ही बघाल तर गुजरात किंवा जो तो बेल्ट आहे तिकडनं मॅक्झिमम लोक शेअर मार्केटमध्ये पहिल्यापासून आहेत. म्हणजेच काय, वेस्ट ही दिशा आहे ना, ही वेल्थची दिशा आहे. तर आज जर तुम्हाला ह्या सेशनमधून काय घेऊन जायचं असेल ना, तर तुमच्या वेस्ट दिशेला काय आहे ते बघा. जी गोष्ट वेस्टला आहे ना, ती डबल होणार तुमच्या आयुष्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तिथे तुमच्या कपाट असेल आणि कपाटात कपडे ना, तुमच्या घरभर कपडेच असणार. कारण तो जो देव आहे ना, त्या गोष्टी मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, म्हणून जर तुम्ही तुमचा वेस्ट कोपरा बघा, 0 डिग्री वेस्ट तुम्हाला काढायचं, म्हणजे प्रॉपर कुठच्या डिग्रीला म्हणजे वेस्ट ज्या डिग्रीला येईल तिथे आपल्याला बघायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो स्टडी करायचा आहे.
तिकडे काय आहे काय नाहीये, आणि तिथे जे आहे ना, मग तुम्हाला जे काही डबल हवे आयुष्यामध्ये ते तुम्ही तिथे ठेवू शकता. आणि जर देवारा तिथे असेल तर वन ऑफ द बेस्ट आहे. ओके. का तर आपलं सिद्धिविनायकाचं जे मंदिर आहे ना, तिथले जो गणपती स्थित आहे, तो गणपती बाप्पा सुद्धा प्रॉपर वेस्टला बसलाय. तिरुपती बालाजी टेम्पलमध्ये जिथे लोक मागणी करायला जातात आणि तो देणारा पैशाचा देवता आहे, तोही वेस्टला बसलाय प्रॉपर. ठीक आहे. म्हणून वेस्ट ही दिशा आहे ना, ही पैशाची दिशा आहे. ही दिशा नेहमी घरामध्ये व्यवस्थित असली पाहिजे, म्हणजे तिथे काही अँटी एलिमेंट किंवा टॉयलेट किंवा किचन वगैरे नसावं, आणि असेल मग त्याची ट्रीटमेंट करावी लागते. पण वेस्ट ही दिशा सगळ्यात तुम्हाला गेन्स, बिझनेस आणि वेल्थ देणारी दिशा आहे. ठीक आहे. त्यानंतर ओके, आता ह्या आल्या 16 दिशा आपल्याला स्टडी करायच्या. तर ह्या पद्धतीने वास्तू तुमच्या घरावरच नाही तर तू आपल्या देशावर आणि त्याचबरोबर आपल्या पृथ्वी तलावर आपले जेवढी वास्तू ज्या काय मॉन्युमेंट्स बांधल्या गेल्यात त्यांच्यावर काम करते. तुम्हाला ते युएसए सुद्धा वेस्टला आहे. युएसए वेस्टला असल्यामुळे आज जे काय मेजर डिसिजन युएसए मध्ये होतात त्याच्यामुळे आपल्या आयुष्यावर बाकीच्या देशांवर इम्पॅक्ट होतो. राईट. म्हणून वेस्टला ही दिशा गेन्सची आणि प्रॉफिटेबिलिटीची दिशा आहे. ठीक आहे. 16 दिशा आहेत आपल्या आयुष्यामध्ये. 16 दिशांना आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. मग ते स्टडी कसं करायचं, आज मी तुम्हाला बेसिक सांगते दिशा कशा काढायच्या. ठीक आहे. बेसिक बघा, सर्वात पहिल्या ना आपल्याला आपल्या 4 दिशा फाइंड आउट करायच्या. कशा? नॉर्थ, तर पहिलं आपल्याला सर्वात पहिली काय फाइंड आउट करायचंय, तर आपल्याला फाइंड आउट करायचंय सगळ्यात पहिलं नॉर्थ दिशा. ठीक आहे. नॉर्थ कुठच्या डिग्रीला येतं? नॉर्थ हे नेहमी 0 डिग्रीला येते. ठीक आहे. 0 डिग्रीला नॉर्थ आहे. त्यानंतर नॉर्थच्या एक्झॅक्टली अपोजिट तुमचं साऊथ असेल. साऊथच्या एक्झॅक्टली आणि तिकडे ह्या साईडला ईस्ट आणि वेस्ट अपोजिटला असेल. ठीक आहे. तर नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्या 4 दिशा आपल्या बेसिक आहे. ह्याच्यामध्ये काहीच कन्फ्युजन नाहीये. आता नॉर्थ आणि ईस्टचा मध्यांतर काय येणार? नॉर्थ ईस्ट. ईस्ट आणि साऊथचा मध्यांतर साऊथ ईस्ट. साऊथ आणि वेस्टचा मध्यांतर साऊथ वेस्ट. आणि वेस्ट आणि नॉर्थचं मध्यांतर नॉर्थ वेस्ट. आग्नेय, वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य हे 4 कोपरे. ठीक आहे. ईशान्य कुठचा? नॉर्थ आणि ईस्ट मधला ईशान कोपरा. ईश देव बसलाय तिथे, आपल्या वास्तुपुरुषाचं डोकं इथे नॉर्थ ईस्ट झाला. ईस्ट आणि साऊथ, साऊथ आणि ईस्ट मधला कुठचा कोपरा? अग्नी कोपरा. साऊथ ईस्ट आग्नेय कोपरा झाला. त्यानंतर साऊथ आणि वेस्टला मिळून झाला साऊथ वेस्ट हा कोपरा, आणि वेस्ट आणि नॉर्थला मिळून झाला नॉर्थ वेस्ट हा कोपरा. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने हे 4 मेजर कोपरे झाले. जेव्हा आपण हे मेजर 8 आहेत ना, हे 8 कोण इथे आपले मेजर 8 देवताज आहेत आणि हे सगळ्यात महत्वाचे दिशा आहेत, आणि ह्या आपल्याला नेहमी क्लीन आणि व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपल्या पुढच्या दिशा येतात, त्या म्हणजे नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टच्या मधली झाली तुमची नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट आणि ईस्टच्या मधली झाली ईस्ट नॉर्थ ईस्ट. म्हणजे पहिली कुठचं घ्यायचं आहे? ही दिशा मेन आहे. राईट. ईस्ट पहिला येणार आणि मग ही दुसरी कार्डिनल, सेमी कार्डिनल दिशा आपण त्यांना म्हणतो, नॉर्थ ईस्ट आली. ईस्ट आणि साऊथ ईस्ट मधली पहिलं काय येणार? ईस्ट. का? मधली मेन दिशा आहे ती पहिली लिहिणार ईस्ट आणि मग पुढचं लिहिणार साऊथ ईस्ट. ठीक आहे. त्याच पद्धतीने साऊथ आणि साऊथ ईस्ट मधली मेन दिशा कुठची आहे? साऊथ. म्हणून साऊथ पहिलं लिहिलं आणि मग साऊथ ईस्ट लिहिलं. मग साऊथ ईस्ट आली. साऊथ आणि साऊथ वेस्ट मधली काय येणार? साऊथ वेस्ट येणार. पहिली दिशा आपण मेन लिहिणार आणि नंतर पुढची दिशा लिहिणार साऊथ वेस्ट. तसं इथे पहिली दिशा आपण साऊथ लिहिली आणि नंतर साऊथ ईस्ट लिहिलं. ठीक आहे. त्याच पद्धतीने वेस्ट आणि साऊथ वेस्ट मधली जी दिशा आहे ती आहे वेस्ट साऊथ वेस्ट, आणि वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट मधली दिशा आहे तुमची वेस्ट नॉर्थ वेस्ट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने, आणि नॉर्थ आणि नॉर्थ वेस्ट मधली नॉर्थ वेस्ट थोडं डिफिकल्ट आहे फॉर टाइम बिंग, की आता तुम्हाला वाटेल की हे खूप कन्फ्युजन होत आहे. जास्त कन्फ्युज करायची गरज नाहीये. आता तुम्ही फक्त समजून घ्या. बेसिक आहे. 4 कोपरे महत्वाचे, नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. त्यांच्यामधले
दोघा धरून मधला मधला कोपरा आला. नॉर्थ आणि ईस्टच्या मधला नॉर्थ ईस्ट आला, साऊथ आणि ईस्टच्या मधला साऊथ ईस्ट आला, साऊथ आणि वेस्टच्या मधला साऊथ वेस्ट आला आणि साऊथ वेस्ट आणि नॉर्थ मधला नॉर्थ वेस्ट आला. हे 4 कोपरे झाले म्हणजे 8 दिशा झाल्या. 8 दिशेनंतर तुम्हाला प्रत्येक दिशेला अजून 2 दिशा भेटतील. ठीक आहे. सेमी कार्डिनल आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर मग नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टला मिळून नॉर्थ ईस्ट झाला. ईस्ट आणि नॉर्थ ईस्टला मिळून ईस्ट नॉर्थ ईस्ट झाला. ईस्ट आणि साऊथ ईस्टला मिळून ईस्ट साऊथ ईस्ट. तर अशा पद्धतीने आपल्या 16 दिशा होतात. पूर्ण वास्तू ही 16 दिशेंवरच असते. जेव्हाही आपण वास्तू घरामध्ये करतो ती ह्या पद्धतीनेच करतो. ठीक आहे. या 16 दिशेंवरच काम करतो आणि 16 दिशाच रेक्टिफाय करतो. आता याच्या पुढे आपण डिटेलमध्ये वास्तू शिकणार आहोत, पण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत आणि ह्याच्या पुढे आपण डिटेल्डमध्ये 16 दिशा शिकणार आहोत त्यापासून पुढच्या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ह्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या नक्की आम्हाला फीडबॅक द्या किंवा हा कोर्स तुम्हाला आवडतोय का किंवा तुम्हाला आवडेल शिकायला. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नक्की आम्हाला कळवा आणि आम्हाला सांगा. आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या सगळ्या व्हिडिओचा पूर्ण वास्तुशास्त्राचा कोर्स आहे जो तुमच्यापर्यंत येईल. आणि कमेंट करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. आणि कसं वाटलं, काही तुम्हाला अजून विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया विथ डिटेल वास्तुशास्त्र कोर्स. थँक्यू.